नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 मधला तिसरा चॅप्टर आहे बघा, अंकगणिती श्रेणी। तर ह्याच्यातलं सराव संच 3.1 आपण आज बघणार आहोत। तर बघा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यांतील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। रे आता हा तसा प्रश्न खूप सोपा आहे, आपल्याला फक्त कशा पद्धतीने सोडवायचे आहे हे समजलं ना तर मग हे प्रश्न जो आहे तो म्हणजे ह्याच्यातले प्रश्न जे आहेत ते सोपे आहेत आणि आपल्याला सुटतात पण। तर बघा त्यातला पहिला प्रश्न आहे 2 4 6 8। आता ही त्यांनी आपल्याला क्रमिका दिलेली आहे, तर त्याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येकीतला सामायिक फरक किती आहे तो आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, तर तसं तुम्ही बघितलं तरी ओरली तुम्ही सांगू शकता की याच्यातला फरक 2 आहे हे आपल्याला दिसते, पण ह्याच्यापेक्षा पण जास्त अवघड उदाहरणे असतात, तर त्यासाठी आपल्याला ही जी क्रमिका जी असते ती अंकगणिती श्रेणीनुसारच सोडवता येते। तर आता हे जे सोपं उदाहरण आहे ते आपण बघूया। उत्तरामध्ये लिहायचं आहे बघा, या क्रमिकेत पहिले पद T1। आता बघा T1 T2 T3 T4 असे आपल्याला पद त्याचे मांडायचे, मग त्यानुसार मग आपल्याला पुढची गणितं सोडवायची असते ते। मग पद आपल्याला T1 घ्यायचं आहे, T1 म्हणजेच या ठिकाणी 2, त्यानंतर T2 म्हणजे 4, T3 म्हणजे 6, T4 म्हणजे 8, T5 म्हणजे 10, म्हणजे असे ते नंबर यापुढे असे वाढत जातील। तसेच टीचे नंबरसुद्धा याप्रमाणे वाढत जातील। तर त्या पद्धतीने पुढील पदे अनुक्रमे T2 बरोबर 4, T3 6, T4 8 अशी आहेत। ठीक आहे, मग आता आपल्याला त्यांचं काय करायचं आहे तर आपल्याला फरक काढायचा आहे, सामायिक फरक काढायचा आहे। मग काय करायचं, पुढच्यातून मागचं वजा करायचं, म्हणजेच T2 मधून T1 वजा करायचं, म्हणजे T2 वजा T1। T2 आहे 4, T1 आहे 2, म्हणजे 4 वजा 2 किती आले बघा तर 2 आले। त्याच्यानंतर नेक्स्ट काय येईल, आता T3 मधून T2 वजा करायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट काय येईल, T4 मधून T3 वजा करायला लागेल। ओके, मग आता T3 वजा T2 म्हणजे 6 वजा 4 फरक आलेला आहे 2, आणि शेवटचा आहे बघा T4 वजा T3 म्हणजे 6 वजा 8। ठीक आहे, म्हणजेच तो फरक किती नाही, या ठिकाणी काय येईल 8 वजा 6 येईल। ओके, या ठिकाणी 8 इथं 8 वजा 6 येईल। ठीक आहे, 8 वजा 6 येईल। ठीक आहे, मग 8 वजा 6 किती आले तर तो फरक जो आहे तो 2 येतो। ठीक आहे, म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो सगळा सामायिक जो फरक आहे म्हणजे कॉमन दिसतोय तो आहे आपल्याला 2 दिसतोय। म्हणजेच याचाच अर्थ यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, तर लगतच्या 2 पदांमधील फरक हा D, आणि जो पदांमधला जो फरक आहे तो D ने आपण दाखवतो, तो किती आहे बघा तर तो 2 आहे। म्हणून हा सामायिक फरक कसा आहे तर तो स्थिर आहे, अस्थिर नाही आहे। म्हणजे वेगवेगळ्या किमती आपल्याला दिसतात का, नाही सारख्याच किमती दिसतात, म्हणजेच तो फरक जो आहे तो स्थिर आहे, आणि म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे व सामायिक फरक हा किती आहे तर तो 2 आहे असे आपण म्हणू शकतो। ओके, आता त्याच्यातला दुसरा प्रश्न सुद्धा आपण बघूया, त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे। तर बघा काय दिलेलं आहे, आपल्याला क्रमिका दिलेला आहे 2 5/2 3 7/2 आणि असं पुढं। मग आता सुरुवातीला बघा उत्तरामध्ये जसं आपण वरती केलेलं आहे तसंच इथं सुद्धा करायचं आहे। तर या क्रमिकेत पहिले पद हे T1 म्हणजेच आहे 2। ठीक आहे, बाकीचे पुढील पदे आपण बघूया। आता T2 आहे 5/2, T3 आहे 3 आणि T4 आहे 7/2। तर अशा पद्धतीने ही पदे आहेत। मग आता नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत, आता सामायिक फरक काढायचा, म्हणजेच T2 वजा T1 करायचं आहे, त्यानंतर T3 वजा T2 अशा पद्धतीने। मग पहिल्यांदा T2 वजा T1 म्हणजे काय, T2 आहे बघा या ठिकाणी 5/2 आहे वजा 2 करायचं आहे। मग आता हे करत असताना बघा छेदस्थानी 2 आहेत त्याला अंशस्थानी 2ला काय करायचं आहे गुणायचं आहे, म्हणजेच 2 दुणे 4 होईल। म्हणजेच काय होईल तर 5 वजा आहे, तर हे वजा चिन्ह असल्यामुळे वजा लिहूया, 2 दुणे 4 आणि छेदस्थानचे 2 आहे ते कॉमन 2 लिहायचं आहे। म्हणजे वजाबाकी किती आहेत बघा, अंशांची वजाबाकी 5 वजा 4 1 येते आणि छेदस्थानचे 2 आहे तसेच, म्हणजेच T2 वजा T1 किती येते बघा तर ते 1/2 येते। तसेच T3 वजा T2, आता हे सुद्धा आपण बघूया, तर T3 आहे 3 आणि T2 आहे 5/2। ठीक आहे, मग आपल्याला वजाबाकी करायची आहे। आता 2 ने छेदस्थानी 2 या अंशस्थानी 3ला गुणायचं आहे, म्हणजेच 3 दुणे 6 होईल, 6 वजा 5 छेद का होईल 2 येईल, मग 6 वजा 5 1/2
या ठिकाणी 1 आला आणि छेदस्थानचे 2, म्हणजेच यांचीसुद्धा सामायिक किती आला फरक, तर तो 1/2 आला. त्याच पद्धतीने आपण जर T4 वजा T3 केलं तर यांचंसुद्धा बघा सामायिक फरक हा तेवढाच येतो. ठीक आहे, म्हणजे बघा 7/2 वजा 3, 2ने 3ला गुणायचं आहे, 3 2 6 म्हणजे 7 वजा 6/2 म्हणजे 7 वजा 6 1 आला, छेदस्थानचे 2. ओके, म्हणजेच यावरून या क्रमिकेतील लगतच्या 2 पदांमधील फरक हा आपण डीने दाखवतो, तो किती आहे बघा, तर 1/2 आहे. याचाच अर्थ की हा सामायिक फरक कसा आहे बघा, तर तो स्थिर आहे आणि म्हणून दिलेली जी क्रमिका आहे ही अंकगणिती श्रेणी आहे व सामायिक फरक जो आहे तो किती आहे, 1/2 आहे. ओके, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. आता तिसरा प्रश्न बघूया काय आहे. त्याच्यातला काय दिले बघा, त्यांनी क्रमिका दिलेली आहे -10 वजा 6 वजा 2 आणि 2. तर ही त्यांनी क्रमिका दिलेली आहे. नेहमीप्रमाणे बघा क्रमिकेतलं पहिलं पद आपण T1ने दाखवतो, म्हणजे ते आहे बघा -10 आहे. त्याच पद्धतीने पुढचे पद आपण या ठिकाणी अशी लिहिलेले आहेत. ठीक आहे, मग आता फरक आपण काढूया. पहिल्यांदा T2 वजा T1 काढूया आपण. मग T2 वजा T1 काढायचं आहे. T2 आहे -6 आणि वजा करायला वजा चिन्ह या ठिकाणी द्यायचं आणि संख्याला T1ला वजा चिन्ह असल्यामुळे ते कंसामध्ये लिहायचं. मग नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, -6 वजा वजा अधिक होईल म्हणजेच +10 होईल. मग -6 + 10 म्हणजेच +4 उत्तर येईल. यांचा सामायिक फरक हा 4 आला. त्यानंतर T3 वजा T2चं किती येते बघा, तर -2 वजा वजा 6. T3 हा -2 आहे आणि T2 हा किती आहे बघा, -6 आहे. मग इथं सुद्धा काय येईल नेक्स्ट स्टेप, -2 वजा वजा अधिक झालं म्हणजेच +6. मग -2 + 6 किती झाले, तर ते 4 झाले. T4 वजा T3 बरोबर 2 वजा कंसात वजा 2. मग आता इथं काय होईल बघा, नेक्स्ट स्टेप 2 वजा वजा अधिक होईल +2 बरोबर किती आले, तर ते 4 आले. यावरून लगतच्या 2 पदांमधील फरक हा डीने दर्शवतो, तो आहे 4. सगळे फरक आपल्याला दिसतोय सेम आहे म्हणजे 4 आहे आणि म्हणून हा सामायिक फरक जो आहे तो किती दिसतोय बघा, तर तो सामायिक फरक जो आहे तो स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे व सामायिक फरक हा किती आहे बघा, तर तो 4 आहे. आता चौथा प्रश्न बघा, 0.03 त्यानंतर 0.33 0.333 म्हणजे अशा पद्धतीने 3 पुढचा एक एकने वाढत जाणार आहे. मग ही त्यांनी आपल्याला क्रमिका दिलेली आहे. तर तसंच आपल्या या पद्धतीने आपल्याला आता ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. मग त्यानुसार आता क्रमिकेतले पहिले पद T1 बरोबर काय असणार आहे 0.3, त्यानंतर T2 बरोबर 0.033 असे Tच्या व्हॅल्यू वाढत जातील. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे, T2 वजा T1 करायचं आहे. मग T2 किती आहे बघा 0.33 आणि वजा T1 आहे 0.3. मग यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. म्हणजेच कशी करायचे बघा, 0.33 मधून काय करायचं आहे आपल्याला, तर 0.3 काय करायचं आहे, घालवायचं आहे. मग कसं येईल बघा वजाबाकी, हे 3ची 3 आपण तशीच घ्यायची आहे. 3 वजा 3 0 आणि हे 0.0 म्हणजे ठीक आहे 0.03 ही काय झालं त्याची वजाबाकी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी जी आहे ती करायची आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने T3 वजा T2 सुद्धा करायचं आहे बघा, 0.333 वजा 0.33 असं सेम आपल्याला वजाबाकी करायची आहे. त्याचंसुद्धा वजाबाकी ही 0. आता इथं बघा या ठिकाणी एक एक पॉईंट वाढत जाणार आहे. आता इथं बघा 1 0 वाढला, इथे 1 0 तर इथे 2 0. नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल, तर 3 0 होतील. म्हणजेच कारण का तर बघा प्रत्येक स्टेपमध्ये 3 वाढत जाते, त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा वजाबाकी करताना 0 1 1ने वाढत जाणार आहे. ठीक आहे, म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की यावरून लगतच्या 2 पदांमधील फरक जो आहे तो स्थिर नाही. ठीक आहे, आणि म्हणून दिलेली क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी नाही असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया 5वा प्रश्न काय आहे बघा, 0 वजा 4 वजा 8 आणि वजा 12. तर अशा पद्धतीने ती आपल्याला क्रमिका दिलेली आहे. मग बघूया क्रमिकेतील पहिले पद आहे T1 म्हणजे 0, T2 आहे वजा 4 आणि T3 आहे वजा 8. या पद्धतीने अशा पद्धतीने ती क्रमिका त्यांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून T2 वजा T1 बरोबर आता T2 आहे बघा वजा 4 आणि वजा 0 म्हणजेच किती असणार आहे, वजा 4च असणार आहे. त्याच पद्धतीने T3 वजा T2 करूया म्हणजेच वजा 8 वजा कंसात वजा 4. इथे काय नेक्स्ट स्टेप वजा 8 वजा अधिक होईल म्हणजे +4 होईल. मग वजा 8 अधिक 4 म्हणजेच वजा
4. म्हणजे तो सुद्धा बघा जो सामायिक फरक आहे तो कसा आहे तर सारखा आहे म्हणजे स्थिर आहे. आणि यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक जो आहे तो किती आहे बघा तर तो D म्हणजेच -4 आहे. ठीक आहे. आणि म्हणून दिलेली जी क्रमिका आहे ती म्हणजे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी ही आहे व सामायिक फरक हा किती आहे बघा तर तो -4 आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 6वा प्रश्न आहे बघा -1/5 -1/5 आणि -1/5 हा सामायिक फरक हा आपल्याला त्यांनी क्रमिका दिलेली आहे. मग त्याच पद्धतीने आपण हा प्रश्न आता सोडूया. क्रमिकेतील पहिले पद आहे -1/5 म्हणजे -1/5 हे एकच पद या क्रमिकेमध्ये आहे आणि तेच त्यांनी रिपीट केलेलं आहे. त्यानंतर ओके त्यानंतर या ठिकाणी T2 सुद्धा बघा इथे 1/5च आहे. ते 1/2 दिले पण मी 5च त्यांनी दिलेलं आहे. T3 सुद्धा काय आहेत -1/5 आहे अशा पद्धतीने आहे. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे T2 वजा T1 करायचं आहे. मग T2 आहे बघा -1/5 वजा कंसामध्ये -1/5 T1 आहे. मग इथं काय होईल -1/5 वजा काय होईल तर अधिक होईल +1/5. मग बघा -1/5 आणि +1/5 काय झाले कॅन्सल झाले म्हणजेच उत्तर येणार 0. ठीक आहे. त्यानंतर T3 वजा T2 तसंच सेम जसं वरचे आहे तसंच इथं सुद्धा येणार आहे कारण का नंबर जो आहे तो त्यांनी सारखा दिला आहे. इथं सुद्धा -1/5 आणि +1/5 कॅन्सल होणार म्हणजेच 0 होणार. म्हणजे यांच्यातला सुद्धा सामायिक फरक हा स्थिर आहे आणि तो किती आहे बघा तर तो 0. तर यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक हा किती आहे बघा D बरोबर 0 आहे. म्हणून हा सामायिक फरक हा कसा आहे तर तो स्थिर आहे आणि म्हणून दिलेली अंकगणिती श्रेणी ही जी क्रमिका आहे ती काय आहे तर अंकगणिती श्रेणी आहे ना. ज्याच्यातला सामायिक फरक हा किती आहे तर तो 0 आहे. ठीक आहे. सोपे आहेत बघा प्रश्न. आता त्याच्यातला 7वा प्रश्न बघूया आपण. 3 अधिक वर्गमुळात 2 3 अधिक 2 वर्गमुळात 2 3 अधिक 3 वर्गमुळात 2 अशा पद्धतीने ही आपल्याला क्रमिका दिलेली आहे. नेहमीप्रमाणे T1 पासून T4 पर्यंत किमती आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. मग आता आपण बघूया आता इथं T2 वजा T1 काढायचं आहे. मग T2 आहे बघा 3 अधिक वर्गमुळात 2 आहे आणि वजा 3 हे त्यांनी आपल्याला T1 दिलेलं आहे. मग आता बघा यांचा गुणाकार बघा +3 वजा 3 कॅन्सल नाही राहते फक्त वर्गमुळात 2 म्हणजेच T2 वजा T1 आलेलं आहे वर्गमुळात 2. त्यानंतर नेक्स्ट T3 वजा T2 बघूया. 3 अधिक 2 वर्गमुळात 2 हे T3 आहे आणि T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2. मग बघा आता या ठिकाणी आपण इथं वजा चिन्हाने कंसातल्या चिन्हांना गुणूया म्हणजेच 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे तसंच येतील -3 आणि अधिक वजा होतील. म्हणजेच बघा या ठिकाणी +3 वजा 3 कॅन्सल झाले. ठीक आहे. आणि 2 वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 याचाच अर्थ हे कसे आहेत बघा या ठिकाणी हे 2 वर्गमुळात 2 असं आहे आणि वजा काय होईल वजा वर्गमुळात 2 याचा अर्थ अधिक वर्गमुळात 2 आणि हे वजा काय होईल तर ते कॅन्सल होईल. ठीक आहे. म्हणजे याचाच अर्थ हे 1 वर्गमुळात 2 राहिले याचाच अर्थ वर्गमुळात 2 हे काय झालं त्याचं उत्तर झालं. ठीक आहे. मग आता नेक्स्ट काय झालं बघा म्हणजे हे 2तून 1 गेलं म्हणजे हे जर मी समजा कॉमन काढलं बघा हे 2 मी कॉमन काढलं तर वर्गमुळात 2 वजा 1 हे असं आहे. ठीक आहे. म्हणजेच मग हे जर कॅन्सल झालं तर 2तून 1 गेलं तर 1च राहिला म्हणून वर्गमुळात 2 हे त्याचं उत्तर आलं. ठीक आहे. तसंच त्याच पद्धतीने बघा T4 वजा T3 मग 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 हिचं सुद्धा वजाने चिन्हाने आतील कंसातल्या संख्येनं गुणायचं आहे. म्हणजेच बघा इथं काय होईल ही टर्म आहे तसेच येईल -3 आणि -2 वर्गमुळात 2. मग इथं बघा +3 वजा 3 कॅन्सल 3तून 2 गेले 1 राहिला आणि इथं सुद्धा सेम 2तून 1 गेला 1च वर्गमुळात 2 राहिले. इथं सुद्धा 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 म्हणजे 1च वर्गमुळात 2 राहिले म्हणून वर्गमुळात 2. ठीक आहे. हे एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. म्हणून यावरून बघायचा ह्यांचा जो सामायिक फरक आहे तो सारखाच आहे आपल्याला या ठिकाणी दिसते. यावरून लगतच्या दोन पदांमधील फरक हा D बरोबर वर्गमुळात 2 आहे आणि हा सामायिक फरक कसा आहे तर तो स्थिर आहे आणि म्हणून दिलेली जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे व सामायिक फरक हा वर्गमुळात 2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न आता बघा 127 132 आणि 137 आणि अशा आपल्याला त्यांनी क्रमिका दिली. मग आता त्याच्यातले पहिले पद आहे T1 म्हणजेच 127 दुसरे पद आहे 132 आणि तिसरे T2 आहे 137 आहे.
म्हणजेच काय होईल बघा, तर T2 वजा T1 करायचं आहे आपल्याला. मग किती येईल बघा, तर 132 वजा 127 आलं. किती फरक आला, 5. त्यानंतर T3 वजा T2 किती आलं बघा, 137 वजा 132 म्हणजेच 5. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिसतंय की यावरून लगतच्या पदांमधील फरक हा D बरोबर किती आहे बघा, तर तो 5 आहे. म्हणून हा सामायिक फरक कसा आहे, तर तो स्थिर आहे आणि म्हणून दिलेली क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, आता त्याच्यातला आपण दुसरा प्रश्न आता बघूयात. बघा दुसरा प्रश्न काय आहे, तर जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद हे A व साधारण फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. मग आता त्याचं उदाहरण बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, A बरोबर 10 आणि D बरोबर 5. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर अंकगणिती श्रेणी आपल्याला आता लिहायची आहे है ना. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे, तर ती क्रमिका तयार करायची आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला फक्त A आणि D ची किंमत देणार आहे, याच्यावरून आपण ती क्रमिका काढायची आहे. म्हणजे जसं आपण पहिलं सोडवलं त्याच्याबरोबर विरुद्ध आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजे आपल्याला T1, T2, T3 याच्यात आपल्यालाच व्हॅल्यू काढायचे आहेत. ठीक आहे, क्रमिका तयार करायची. मग आता या ठिकाणी बघा त्यांनी Aची पहिलं पद म्हणजेच A त्यालाच आपण T1 असं म्हणतो. मग या ठिकाणी Aची किंमत त्यांनी 10 दिलेली आहे आणि जो सामायिक फरक जो आहे तो त्यांनी आपल्याला 5 दिलेला आहे. मग आता इथं बघा A म्हणजेच T1 आहे, त्याची किंमत आपल्याला 10 दिली आहे. मग आपण T2 कसं काढणार बघा, तर T1 अधिक D करायचं आहे आपल्याला. म्हणजे जो T1 आणि जो सामायिक फरक आहे त्यांची बेरीज करायची आहे. मग T2ची किंमत कशी आली बघा, तर T1 अधिक D म्हणजेच 10 अधिक 5 किती आलं बघा, 15. तर ही झाली T2ची किंमत. मग आता याच्यावरून आपण T3 कसं काढणार बघा, तर T2 अधिक D करायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला सामायिक फरक जो आहे तो मिळवायचा आहे. यानुसार आपण हा प्रश्न असा सोडवायचा आहे. म्हणजे आता T3 कसं काढला, तर T2 अधिक D. मग T2 आपल्याला 15 आलेला आहे, मग 15 मध्ये 5 मिळवायचे कारण 5 D आहे म्हणून. मग 15 अधिक 5 आले 20. ही झाले T3. मग T4 कसं काढला, तर T3 अधिक D करायचं. मग पुन्हा याच्यामध्ये सामायिक फरक ॲड करायचा. मग T3 आहे 20 आणि D आहे 5 म्हणजेच किती आलं बघा, 25. म्हणजेच इष्ट अंकगणिती श्रेणी म्हणजे ती क्रमिका कशी आली बघा, तर इथं 10, 15, 20 आणि 25 म्हणजेच 10, 15, 20, 25 म्हणजेच 5-5च्या फरकाने आहे, कारण डिस्टन्स आपल्याला ऑलरेडी त्यांनी 5 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच अशा पद्धतीने ही अशी अंकगणिती श्रेणी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे बघा हा. त्याच्यातलाच आता दुसरा प्रश्न आपण बघूया. A त्यांनी म्हणजेच T1 दिलेला आहे बघा -3 आणि D आहे तो 0 आहे. ठीक आहे, मग आता बघूया हे कसं सोडवायचं ते. आता या ठिकाणी A म्हणजेच T1 आहे -3. मग आता आपण T2 कसं काढणार, तर T1 अधिक D घ्यायचं आहे ना. मग T1 अधिक D, T1 किती आहे बघा, -3 आहे अधिक 0 म्हणजेच -3 आलं. पुन्हा T3 पुन्हा एकदा तसंच करायचं आहे, T2 अधिक D. मग T2 आहे किती बघा, -3 आहे, -3 अधिक 0 म्हणजेच आपल्याला तेच -3 हेच किंमत आपल्याला कॉमनली सगळेच मिळणार आहे. म्हणजेच ती अंकगणिती श्रेणी काय होईल बघा, सारखेच आहेत सगळे नंबर. याचाच अर्थ -3, -3, -3 हीच ती अंकगणिती श्रेणी म्हणजेच ती क्रमिका आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता त्याच्यातलाच तिसरा प्रश्न बघा. A आहे म्हणजेच T1 आहे -7 आणि D आहे तो आहे 1/2. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा T1 म्हणजेच A आहे -7. मग आता आपण T2 कसं काढणार, तर T1 अधिक D करायचं आहे. मग T1 अधिक D म्हणजेच -7 अधिक 1/2. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, 2ने -7ला गुणायचं आहे. म्हणजे 7 2 14, परंतु इथं वजा चिन्ह असल्यामुळे वजा चिन्ह द्यायचं. म्हणजेच -14 अधिक 1 छेद काय होणार आहे, कॉमन 2 लिहायचं आहे. मग -14 अधिक 1 -13 झाला आणि छेद 2. मग -13/2 13ने 2ला भागला तर किती येतं, तर 6.5 येतं. ओके, पण आता इथं बघा आपल्याला इथं वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे, -6.5. आता T3 कसं काढायचं बघा, T2 अधिक D म्हणजेच T2 आहे -13/2 अधिक 1/2. आता हे आपण जे उत्तर आहे ते नाही लिहिलं, अगोदरची स्टेप लिहिलं, कारण का इथं 1/2 आहे म्हणून आपण इथं -13/2 घेतला. मग आता बघा त्यांचा छेद समान आहे म्हणजे आपण अंशांची बेरीज करू शकतो. म्हणजेच -13 अधिक 1 छेद किती आलं, तर ते 2 आलं. मग -13 अधिक 1 म्हणजेच -12/2 म्हणजेच 6 2 12 म्हणजेच वजा चिन्ह इथं लिहायचं, वजा साहित्याचं उत्तर आलं. परत T4 कसं काढायचं, तर T3 छेद D आलं है ना. मग तिथे किती लिहायचं बघा, आता 1/2 इझी आपल्याला हे, मग इथं 6 पण लिहू शकतो.
किंवा -12/2 लिहिले तरी सुद्धा चाललं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण इथं हे आपल्याला सोडवता येऊ शकतं. मग -6 अधिक 1/2 म्हणजेच आता आपण काय करू शकतो, 2ने 6ला गुणायचं म्हणजे 6 दुणे 12 म्हणजेच -12 अधिक 1/2. मग -12 अधिक 1 म्हणजेच -11/2 झाले. मग 11/2 म्हणजेच 5.5. पण वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. म्हणजेच आता अंकगणिती श्रेणी कशी झाली बघा, तर -7 -6.5 -6 -5.5 अशा पद्धतीने काय आहेत बघा, तर त्या अंकगणिती श्रेणी आणि यांच्या बघा दिसतंय आपल्याला की प्रत्येकाला जो फरक आहे तो 1/2 आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा, ए आहे -1.25 आणि डी आहे 3. मग इथं ए म्हणजेच T1ची किंमत आहे -1.25. मग T2 कसं काढायचं आहे बघा, तर T1 अधिक डी काढायचं आहे. डी त्यांनी आपल्याला 3 दिलेला आहे. म्हणजेच आता इथं -1.25 अधिक 3 करायचं आहे. म्हणजेच किती आलं बघा, आता इथं बघा आपल्याला -1.25 अधिक 3 म्हणजेच इथं काय येईल बघा 3.00 म्हणजे ही, आणि इथं -1.25 यांची आपल्याला वजाबाकी करायची. ठीक आहे. आता 3 दिले पण 0.02 घ्यायला विसरायचं नाही. बघा 10तून 5 गेले, 5 राहिले, 10तून 3 गेले, 7 राहिले, 3तून 2 गेले 1. ठीक आहे. म्हणजे 1.75 हे त्याचं वजाबाकी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही वजाबाकी करायला घ्यायचं म्हणजे होते. त्यानंतर T3 घ्यायची बघा. T3 म्हणजे T2 अधिक डी. मग T2 आहे बघा 1.75. मग 1.75 अधिक 3 घ्यायचं आहे. कसं करायचं आहे बघा, तर आता इथं प्लस आहे मग तसंच पद्धतीने करायचं आहे. 3.00 अधिक 1.75. ओके. मग हे लिहायला विसरायचं नाही. 7 पॉईंट आणि हे 3 आणि 1 4 म्हणजे 4.75. ओके. असं करायचं. त्यानंतर T4 बघा T3 अधिक डी. मग 4.75 अधिक 3 घ्यायचं. तसंच असं वरती केली बेरीज तशीच बेरीज करायची. वजाबाकी जर असेल तर वजाबाकी अशा पद्धतीने करायची. म्हणजेच बघा आपल्याला अंकगणिती श्रेणी काय काय दिसते बघा, तर -1.25, त्यानंतर 1.75, त्यानंतर 4.75, परत 7.75 अशा पद्धतीने आहे. त्याच्यातला डिस्टन्स किती आहे बघा 3 आहे, हे आपल्याला याच्यावरून दिसते. नेक्स्ट बघा 5वा प्रश्न आहे, ए बरोबर 6, डी बरोबर -3. म्हणजेच ए म्हणजेच T1 आहे 6. मग आपण T2 कसे काढणार, तर T1 अधिक डी घ्यायचा. मग T1 आहे 6 अधिक डी आहे -3. म्हणजेच अधिक -3 बरोबर किती येणार, म्हणजे 6 - 3 म्हणजेच किती आलं बघा, तर 3 आला. त्यानंतर T3 कसं करणार आपण, तर T2 अधिक डी काढायचं. मग T2 आहे 3 आणि अधिक डी आहे -3. म्हणजेच बघा 3 - 3 किती आलं, तर ते 0 आलं. नेक्स्ट T4 कसं लिहायचं, तर T3 अधिक डी. मग T3 तर आहे 0 आणि अधिक कंसात वजा डी आहे -3. मग अधिक वजा म्हणजेच -3. म्हणजेच बघा कशी येणार आहे ती श्रेणी, तर 6 3 0 आणि -3 अशा पद्धतीने ही श्रेणी येणार आहे. जसं की फरक किती असणार आहे, तर तो -3 फरक हा असणार आहे. आता 6वा प्रश्न बघा, ए बरोबर -19 आणि डी बरोबर -4. आता या ठिकाणी आपल्याला T1 म्हणजेच ए आहे -19 आहे. मग आता T2 कसं करणार आपण, तर T1 अधिक डी घ्यायचा. म्हणजेच T1 अधिक डी बरोबर T1 आहे बघा -19 आहे, -19 अधिक कंसात -4 घ्यायचं. मग बघा -19 -4 अधिक वजा होतं. म्हणजेच -19 -4 किती होणार, तर ते -23 होणार. तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला वजा चिन्ह येईल. त्यानंतर T3 कसं करणार, तर T2 अधिक डी घ्यायचं. मग T2 आहे -23 अधिक डी आणि डी आहे -4. म्हणजेच -23 -4 होईल. मग -23 -4 होईल -27 होईल. त्यानंतर T4 कसं येईल बघा, तर T3 अधिक डी. मग T3 आहे -27 आणि डी आहे -4. मग -27 आणि -4 किती होणार आहे, -31 होईल. मग अशा पद्धतीने आपल्याला अंकगणिती श्रेणी कशी आलेली आहे बघा, तर -19 -23 -27 आणि -31 आणि याच्यातला आपल्याला फरक दिसतो तो -4 आहे. अशा पद्धतीने ही आपल्याला क्रमिका मिळते. ओके. तिसरा प्रश्न बघा, पुढील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक हा काढा. आपण म्हणजे पहिले पद आणि त्याच्यातला काय फरक आहे हे आता आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. काय दिले बघा त्याने क्रमिका 5 1 -3 आणि -7. मग आता बघा कसं आपण सोडवायचं, तर या क्रमिकेतले पहिलं पद जे आहे ते A1 म्हणजेच T1 काय आहे बघा, तर ते 5 आहे आणि T2 आहे बघा इथं 1 आहे, T3 आहे -3 आणि T4 आहे -7 अशा पद्धतीने. मग आता T1 - T2 किती आले बघा,
T2 वजा T1 काढायचं. ठीक आहे, मग T2 आहे तर 1 आहे, T1 आहे 5, म्हणजेच 1 वजा 5 किती आले बघा, वजा 4 आले. T3 वजा T2 किती आले बघा, वजा 1 वजा 3 आले, म्हणजेच वजा 4 आले. T4 वजा T3 किती आले बघा, वजा 7 वजा कंसात वजा 3, म्हणजेच वजा 7 अधिक 3 बरोबर किती आले बघा, तर वजा 4 आले. ओके, म्हणजेच आता ह्यांच्यातला जो फरक आहे तो किती दिसतोय बघा, तर वजा 4 आहे. म्हणजेच यावरून सामान्य फरक हा D म्हणजेच तो किती आहे, वजा 4 आहे. आणि क्रमिकीतले पहिले पद हे A बरोबर 5 आहे आणि सामान्य फरक हा किती आहे बघा, तर तो हा वजा 4 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. दुसरा प्रश्न बघा, 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5 अशा पद्धतीने पुढे नंबर वाढत आहेत. मग आता त्याच्यातलं उत्तरामध्ये काय लिहायचं, या क्रमिकीतलं पहिलं पद काय दिसते बघा आपल्याला, A म्हणजेच T1 ते आहे 0.6 आणि T2 आहे बघा 0.9, म्हणजे अशा पद्धतीने आपण टीच्या किमती वाढतात. ओके, मग आता आपण पहिल्यांदा T2 वजा T1 काढूया. मग T2 काय आहे बघा, 0.9 आहे, 0.9 वजा T1 म्हणजे 0.6 करायचं आहे. मग 0.9 वजा 0.6 किती येतात बघा, तर 0.9 येतात. कसं करायचं वजा बघे, तर 0.9 वजा 0.6 करायचं, असं सोपं आहे. मग 9तून 6 गेले राहिले किती बघा, 3, शून्याची 0, 0.3 हा कसा झाला, तर ते T2 वजा T1ची किंमत झाली. त्याच पद्धतीने T3 वजा T2 काढू शकतो. T3 आहे 1.2 आणि T2 आहे 0.3. ठीक आहे, मग 1.2 वजा 0.9 घ्यायचं, म्हणजेच बघा इथं 1.2 वजा 0.9 करायचं. ठीक आहे, मग 12तून 9 गेले राहिले किती बघा, 3 राहिले, 1तून 1 गेले 0, म्हणजे 0.3 असं वजाबाकी करायची. ठीक आहे, त्यानंतर T4 वजा T3 किती येते बघा, 1.5 वजा 1.2, म्हणजेच किती आला, पुन्हा फरक तोच सेम आला. म्हणजे फरक जो दिसतोय तो सामान्य फरक आहे, तो किती आहे बघा, D बरोबर 0.3 आहे. ठीक आहे, म्हणजेच A बरोबर पहिली T1 किंमत आहे 0.6 आणि त्याच्यातला सामान्य फरक आहे बघा D बरोबर 0.3. ठीक आहे, तिसरा प्रश्न बघा, 127, 135, 143, 151 आणि असे पुढे अनंत. मग आता या क्रमिकीतले पहिले पद काय आहे बघा, A1 म्हणजेच T1 ते आहे 127, T2 आहे 135, अशा पद्धतीने टीच्या किमती आहेत. त्यानंतर मग आपण T2 वजा T1 काढायचं आहे. T2 आहे बघा 135, 135 वजा T1 आहे 127, मग 135मधून 127 गेले, 8 राहिले. त्यानंतर T3 वजा T2 बघा, 143मधून 135 गेले, 8 आले. आणि T4 वजा T3 आहे 151मधून 143 गेले, राहिले 8, म्हणजे यांच्यातला सुद्धा सामान्य फरक हा सारखाच आहे, तो 8 आहे. म्हणून क्रमिकीतले पहिले पद A म्हणजेच T म्हणजे 127 आहे आणि त्यांच्यातला सामान्य फरक जो आहे तो D म्हणजेच तो 8 आहे. आता चौथा प्रश्न बघा, याच्यातला शेवटचा प्रश्न आहे, 1/4, 3/4, 5/4, 7/4. ठीक आहे, असा हा प्रश्न आहे. मग अशा पद्धतीने क्रमिकीतलं पहिलं पद काय आहे बघा, तर पहिलं पद जे आहे ते A म्हणजेच T1 म्हणजेच 1/4 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या T2, T1, T2, T3च्या किमती आहेत. मग आता T2 वजा T1 इथं सुद्धा काढणार आहोत. मग T2 काय आहे बघा, 3/4 आहे, T1 आहे 1/4. आता यांचा छेद जो आहे तो समान आहे, एक दसरीला आपण म्हणजे अंशांची वजाबाकी करायची, कारण की इथं वजाबाकी आहे म्हणून आपण वजाबाकी केली. म्हणजेच 3 वजा 1/4 किती येतं बघा, 2/4, मग 1/2, बेके बे बेदूने 4 तर त्यांचा भाग जाते. त्याच पद्धतीनं T3 वजा T2 काढूया आपण, म्हणजेच 5/4 वजा 3/4, छेद सारखा असल्यामुळे एक तास लिहिला आणि अंशांची वजाबाकी केली. 5 वजा 3 किती आलं बघा, 2/4, म्हणजेच पुन्हा 1/2. म्हणजे इथं सुद्धा बघा प्रत्येक वेळेला आपल्याला 1/2 हा सामान्य फरक आपल्याला दिसत आहे. म्हणजेच यावरून आपल्याला सामान्य फरक D किती आहे बघा, तर तो 1/2 आहे. आणि क्रमिकीतले पहिले पद जे आहे ते काय आहे बघा, A बरोबर 1/4 आहे. ठीक आहे, आणि त्यांच्यातला जो सामान्य फरक आहे तो आहे 1/2. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पूर्ण जो सराव संच आहे 3.1 तो पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण सोडवलेला आहे. जर याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील. आपल्या चॅनलला आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.